यवतमाळचा अंश जाधव आणि अमरावतीची आर्या जाधव यांनी परत महाराष्ट्र गाजवलेला आहे सध्या. मी स्ट्रगल करत होतो, आज मी इथं आहे. व्हिडिओ माझा रातोरात माहिती आहे का 2 मिलियन झाला. तुम्ही पॉलिटिक्स मध्ये थोडेसे इन्व्हॉल्व्ह झाले. पॉलिटिक्स हे खानदानी आहे असं समज. सिंगल आहे की कमिटेड आहे आता? तेव्हा एक मुलगी होती, माझ्यापेक्षा मोठी होती त्या टाइमला. गच्चे गच्चर. अच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. महाराष्ट्राची शान आणि यवतमाळची जान असे अंश जाधव आज आपल्यासोबत आलेले आहे. अंश दादा, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद दादा, धन्यवाद. तर दादा, आज तुम्ही रील स्टार आहात, तर तुमची रील स्टारची जर्नीची म्हणजे सुरुवात कुठून झाली? सुरुवात तर ब्रदर लॉकडाऊनचा काळ होता. त्यानंतर आमचा काहीतरी सर्कल होता, फ्रेंड सर्कल. त्यानंतर आमच्या ग्रुपनी ठरवलं की आता काहीतरी करू नवीन. सगळं काही बंद होतं त्या टाइमला, कोणी कोणाचं सपोर्ट नव्हतं करत. एक तर कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊनचा. त्यानंतर आम्ही स्टार्ट केलं. त्यानंतर मग आमचा एक फ्रेंड होता, सगळ्यात आधी आहे ना त्याने आहे ना आयफोन घेतला. मीन्स आम्ही सगळ्यांनी हेल्प केलं. मग त्यानंतर त्याने आयफोन घेतला. मग त्यावरून आमचं स्टार्ट झाला. यवतमाळमध्ये खूप लोकांना माहिती असेल आता बघणाऱ्यांना की एक सनसेट पॉइंट म्हणून होता एलिमेंट्स मॉलच्या बाजूला, सगळ्यांना माहिती असेल. तर तिथं आम्ही रोज व्हिडिओ काढायला जायचो. त्यानंतर तिथून आमची जर्नी स्टार्ट झाली. त्यानंतर मग आम्ही हळूहळू सगळे लोक व्हिडिओ काढायला लागलो. त्यानंतर मीन्स असं स्ट्रगल करता असा काहीतरी एक क्षण आला की आम्ही सगळे आहे ना अचानक मधच सगळ्यात पहिले व्हायरल मी झालो. एक माझा व्हिडिओ होता दळण म्हणून, दळणवाला एक व्हिडिओ होता, बघितला असेल तू. तर तो दळणवाला व्हिडिओ माझा रातोरात माहिती आहे का 2 मिलियन झाला, रातोरात. मग त्यानंतर आम्ही असा विचार केला की नाही, मला म्हणजे माझे मित्र म्हणत होते की अंश आता कंटिन्यू स्टार्ट करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालू दिलं सगळंच काही. मग त्यानंतर मी व्हायरल झालो पहिले. मग सगळ्यांना माहिती असेल माझे भाऊबंधू जेवढे काही रील स्टार आहे, यश शंभरकर, आर्यन राठोड, ओम खोडके, म्हणजे खूप सारे असे माझे मित्र आहे, जावेद पठाण वगैरे, की आम्ही सगळे आहे ना एक सोबत व्हायरल झालो. सगळ्यात आधी मी झालो, त्यानंतर यश झाला. म्हणजे आमचं ते एका व्हिडिओमुळे आमची म्हणजे सगळ्यांची लाईफच चेंज झाली. जे आपले क्रिएटर आता सोबत आहे आपल्या यवतमाळ मधले, आणि म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण तिथं आलो. तर दादा, मग तुम्ही व्हायरल झाले, त्यानंतर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये थोडेसे इन्व्हॉल्व्ह झाले. तुमचे मोठे मोठे पॉलिटिशियन तुमचा सन्मानही करू राहिले आता. तर मग हे तुम्ही पॉलिटिक्स समोर करणार आहे का? पॉलिटिक्सचा विषय तर मी खरं सांगू तर पॉलिटिक्स हे खानदानी आहे असं समज. सो माझे पप्पा, माझे आप्पा, माझे मामाजी, जे मी तुला सांगितलं ना आर्यनचे पप्पा, हे मीन्स आधीपासून आहे. बट आता माझे मामाजी पत्रकार आहे, मोठे लोकशाही टीव्ही ऐकलं असेल तू. आणि माझं स्वतःचं दुकान वगैरे आहे, खूप काही आहे. सो आम्ही विचार केला असा की काहीतरी यात पण करावं. रील स्टार झालो सोबत, तर आम्ही पक्षात गेलो. त्यानंतर मग आम्ही कामं केले. त्यानंतर जे काही यवतमाळातले आमदार खासदार आहे, जे काही नवीन बनले, त्यांच्या सोबत आपलं खूप चांगलं आहे आणि पुढे चालून पण त्यांच्यासोबत आपण उभे आहोत. बस. दादा, तुम्ही रील्स बनवत होते, तर मग हे तुमच्या फॅमिलीला माहित होतं का स्टार्टिंगला? रील्स बनवत होतो हे तर माझ्या घरी नव्हतं माहित. बट ऍक्च्युली विषय कसा होता, लॉकडाऊनचा काळ होता, कोरोनाचा विषय होता. आणि त्यानंतर मीन्स ब्रदर एक अशी कंडिशन आली होती माझ्यावर की मी आता कसं सांगू. बाय द वे, ठीक आहे, माझीच पब्लिक आहे आणि बघणारे लोक आपलेच आहे. बट कोरोनाचा काळ होता. त्यानंतर माझे पप्पा होते ऍडमिट. खरी गोष्ट सांगतो की माझे पप्पा ऍडमिट होते हॉस्पिटलला. कोरोना झाला होता पप्पाला. त्यानंतर घरी माहितीये का, माझ्या आजीची झाली डेथ, माझ्या आजीची, आणि माझे पप्पा तिकडे ऍडमिट. तर त्या टाइमला म्हणजे आपण तेवढं काही हे नव्हतं ना की असं पैसा बिसा कमवत होतो, असं काहीच नव्हतं ना. तर एक म्हणजे भीतीचं वातावरण नाही म्हणत का आपण, तसं काहीतरी झालं होतं. त्या टाइमला नातेवाईक वगैरे कोणीच सपोर्ट नव्हते करत. त्यानंतर आपण म्हणतो ना आजूबाजूचे कोणी सपोर्ट नाही करत. तशीच एक कंडिशन माझ्यावर पण घडली होती की घरी आजीची डेथ झाली आणि पप्पा माझे बाहेर होते, लॉकडाऊनचा काळ. त्यानंतर
मी माझ्या मम्मीला म्हटलं की मम्मी म्हटलं मी हे या फील्डमध्ये गेलो म्हटलं आता मी काहीतरी कंटिन्यू करणार. मी माझ्या पप्पाला ऍडमिट केलं भाई. मी तेव्हा पण नाही थांबलो, खरं सांगू तर मी तेव्हा पण नाही थांबलो. मी कंटिन्यू चालू दिलं, कंटिन्यू करत राहिलो. आणि एक दिवस असा आला की आपण बस आपण डायरेक्ट वरती गेलो बस. तर दादा आज तुम्ही जिथेही पोहोचले आहे हे एकट्याचं जर शक्य खूप कठीण आहे हे जर्नी इथपर्यंत पोहोचणं. मग तुम्ही तुमच्या रिअल लाईफ मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता? खरं सांगू ना, सो रिअल लाईफ मध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या मम्मीचा होता. माझ्या पप्पाला हे काही आवडत नव्हतं. मी ज्या फील्ड मध्ये आहे ना, माझ्या पप्पाला तेवढं काही आवडत नव्हतं की तू नको करू. बट माझी मम्मी आहे ना मला खूप सपोर्ट करायची. आमचा एक टाइम होता ब्रदर मयूर की विषय असा होता की आम्ही आहे ना स्वतःहून काहीच नव्हतं करू शकत. टिकटॉक पासूनची गोष्ट सांगतो. जेव्हा आम्ही हे जर्नी स्टार्ट पण केली त्यानंतर टिकटॉक बंद झाला होता. तर मी असा विचार केला होता की नाही आता करायचं आहे तर यातच करायचंय सगळं काही जे काही करायचंय. माझी मम्मी मला सपोर्ट करत होती बट माझ्या पप्पाला हे काहीच गोष्टी पटत नव्हत्या. सो मी विचार केला की नाही म्हटलं आता मम्मीचा सपोर्ट आहे, काही दिवसानंतर आपण पप्पाला पण पटवून घेऊ. सो माझी मम्मी आहे ना भाई आम्हाला 10 रुपये देत होती मला त्या टाइमला. तेवढं काही म्हणजे मीन्स आपण काहीच करत नव्हतो ना, काम धंदा आहे ते ठीक आहे की आपल्या घरी आहे बट आपण काहीच केलं नाही. सो मी असा विचार केला की आता म्हटलं मम्मीचा विचार म्हणजे मम्मीचा सपोर्ट आहे आपल्या मागं. सो माझ्या पप्पाचा सपोर्ट नव्हताच, काहीच नव्हता. सो मी स्टार्ट केलं. माझी मम्मी 10 रुपये द्यायची. हे आपल्या घरी जे पाहुणे येतात ना, पाहुणे आले, जे पाहुणे लोक आपल्याला 10 रुपये देतात ते मी जमा करत होतो. आणि त्यातलं 50 रुपये जमा झाले तर मी माहिती का 50 रुपयाचं पेट्रोल टाकून व्हिडिओ बनवायसाठी जात होतो. आणि ते पण माझ्या मित्राचं सगळं काही होतं. सो मी तिकडे जात होतो. म्हणजे घरच्या लोकांना माहित नव्हतं ना काही की या फील्डमध्ये असं असते तसं असते. मग त्यामुळं मी स्टार्ट केलं. आणि त्यानंतर मग सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे माझ्या मम्मीचा. आणि माझ्या मम्मी शिवाय कोणीच नव्हतं त्या टाइमला. म्हणजे माझे पप्पा पण तेवढे सपोर्ट नव्हते करत. ठीक आहे. रिअल लाईफचं तर तुम्ही सांगितलं, तर रिअल लाईफ मध्ये तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता? रिअल लाईफ मध्ये तर सगळ्यात पहिले माझे फादर साहेब दुर्योधन जाधव, खूपशा लोकांना माहिती असेल. त्यांचा मला सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. जेव्हापर्यंत माझे पप्पा माझ्यासोबत आहे तेव्हापर्यंत बाकी कोणत्या गोष्टीचे म्हणजे टेन्शनच नाहीये. त्यानंतर माझे खूप काही मित्र आहे की विपुल भाऊ झाला, त्यानंतर आपला बालाजीला मयूर तू चांगल्यानं ओळखतो, बालाजी झाला, समीर झाला, म्हणजे असे खूप सारे मित्र आहे माझे. आणि आर्यन झाला. सो त्यांचा मला सपोर्ट नेहमीच असतो की अंश तू कर, बाकी मी सगळं काही पाहून घेतो. जसं तुम्ही मित्रांचं म्हटलं तर बालाजीमुळेच आज आपलं शूट पॉसिबल झाला. हो. बालाचा विषय म्हणजे त्याचा पण खूप हार्ड विषय आहे. ज्या टाइमला मी करत नव्हतो ना काहीच, त्या टाइमला त्याचं म्हणणं होतं की अंश तू कर. तो आणि विपुल भाऊ दोघं पण असे माझे खूप सारे मित्र आहे. योगेश भाऊ राठोड म्हणून आहे एक, बोधबोडोंचे खूप सारे मित्र आहे. आणि जितू झाला, जीवन झाला, म्हणजे असे माझे खूप सारे मित्र आहे की त्यांनी मला असं म्हटलं की अंश तू कर, तू समोर जा, जे काही लागते ते आपण पाहू. एक तर मी याव दादा नाही म्हणता सगळ्यांचाच म्हणजे आपण आपलं स्वभाव गोड आहे, सबसोबत चांगलं बोलणं आहे. त्यानंतर लोकांना असं वाटते की अरे यार हा तर रील स्टार आहे, यात घमंड असेल, काही असेल आणि काही असेल. बट ऍक्च्युली मध्ये मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की मी एकदम फ्री आहो आणि मी एकदम रिलॅक्स माणूस आहो बस. मग दादा तुम्ही सिंगल आहे की कमिटेड आहे आता? सिंगल आहे की कमिटेड आहे हा तर ब्रदर प्रश्न यार थोडा कॉम्प्लिकेटेड झाला. बट सिंगल आणि कमिटेड मध्ये मी आता कसं सांगू, आता समजून घ्या यार, पब्लिक आहे. सो हा विषय सोडून टाका आपण. ठीक आहे. अंशदा तुमच्याकडे 3 कार आहे, त्यातला एक कारचा नंबर हा खूप व्हायरल झाला. आता प्रायव्हसी रिझन मुळे आम्ही सांगू नाही शकत. तर हा नंबर मग तुम्ही कुठून घेतला? मी होतो पुणेला. पुणेवरून मी गेलो होतो औरंगाबाद. औरंगाबाद मध्ये आहे ना एक एक्झिबिशन होता आणि तिथं आहे ना ऑप्शन झाला होता नंबरचा. नंबर प्लेट असतात ना गाडीच्या, तिथं बाबा आहे ना बिडिंग होत असते, बिडिंग नंबरची. तर माझ्यासोबत एक माणूस बसला होता.
माझा असा विचार होता की 2, 2.5-3 लाख रुपयापर्यंत मी कोणता तरी नंबर घेऊ. मग त्यानंतर बिडिंग स्टार्ट झाली, ऑप्शन स्टार्ट झाला. एक अल्टो वाला होता, त्याला पाहिजे होता 22221 काहीतरी नंबर पाहिजे होता. आणि मला बी तो नंबर आवडला होता 22221. मी ना असं माझ्यासोबत 2-3 मित्र होते की ते म्हणे की अंश घ्यायचा तर घेऊन घे बाबा, हाच घेऊ आपण. तर त्या अल्टोवाल्याचा बजेट होता काहीतरी 10 लाख रुपये. हो, त्या अल्टो गाडीसाठी बरं. मग मी हा विचार केला की म्हटलं नाही, जर जास्त बिडिंग झाली तर नाही घेऊ आपण, बट जेवढी आपली प्राइस आहे तेवढ्यात जर भेटत असेल तर आपण घेऊन घेऊ. त्या अल्टोवाल्याची बोली गेली फॉर्च्युनरवाल्यासोबत. त्याच्यासोबत एक माणूस होता फॉर्च्युनरवाला, यांची बोली झाली 17 लाख रुपये. मग मी थांबून गेलो. मी काहीतरी 7 लाख रुपयापर्यंत मी थांबून गेलो. मग तिथं बिडिंग झाली. मग ते नंबर त्याने घेऊन घेतला. ठीक आहे. मग लगेच एक माझ्या गाडीचा नंबर, आता तुला तर माहित आहे आणि सांगायची गरज नाही आहे, खूप लोकांना माहित आहे. तर तो नंबर माझा हाच बजेट होता ना आपला 2, 2.5-3 लाख रुपये. तर तिथून बिडिंग स्टार्ट झाली बाबा 50,000 रुपयापासून. 50, 55, 60, 65, 80 झाला डायरेक्ट. 80 लाख रुपये झाला. लाख रुपयानंतर 1.5 लाख रुपये झाला. 1.5 लाख रुपये झाला. 2 लाख रुपये झाला. म्हटलं आता मी मित्राला म्हटलं भाई बॉस, म्हटलं हे काही भेटत नाही, हे बी म्हटलं 30-40 लाख रुपयाच्या वर जाते, म्हटलं आपण काही घेऊ नये. सो मी विचार केला की म्हटलं 3 लाख रुपयापर्यंत थांबून जाऊ बा. सो मी स्टार्ट केला. मग 2.5 लाख रुपये झाले. 2.5 वरून 270 झाले, 280 झाले. 290 मध्ये मी लॉक केला. मग 290 मध्ये आपण तो नंबर प्लेट घेतला. 2,90,000 रुपये मध्ये माझ्या गाडीचा नंबर प्लेट मी घेतला. बस. दादा तुम्ही एक रील बनवली, त्या रीलचे डायलॉगचे गाणे बनवून ते गाणे मिलियन मध्ये चालले. गच्चे गच्चर. अच्छा. तो आमच्या यवतमाळात खर्रा म्हणून जास्त चालतो, आमच्या पूर्ण यवतमाळात. तर खर्रा विषय असा होता की एक बयाच असा डायलॉग सुचला होता की गच्च गच्चर हु हा, ते खर्रा घोटतात ना लोक. तर मी असा विचार केला की म्हटलं याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवला पाहिजे, कारण का आपल्या यंग जनरेशन मधले सगळेच लोक खात होते ना सगळं काही. सो मी स्टार्ट केला तो व्हिडिओ. काहीतरी विचार केला की नाही अंश असं करू तसं करू. खूप सारे डायलॉग असं बंद केलं. मग त्यानंतर मी तो डायलॉग कॉपी केला थोडा बहुत. मग त्यानंतर मी माझ्या मनाचा टाकला. त्यानंतर साला मी तो पोस्ट केला. तो असा व्हायरल झाला की मी आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्याच बाहेर झालो. म्हणजे वेगळाच विषय झाला एक माझा की अंश तू कसा काय बनवला तो व्हिडिओ. आणि तो असं नाही की मी तर म्हणतो यवतमाळ जिल्ह्यामधल्या जेवढेही डीजे असेल तेवढ्याही डीजेवर तो गाणं वाजलाय, गच्च गच्चर. आणि हे सगळ्या लोकांनाच माहित आहे. आजही प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमात वाजतेच गाणं. हो. म्हणजे तुम्ही रील बनवली, त्याचे डायलॉग उचलून गाणं बनवून ते गाणे मिलियन मध्ये आहे. बट ऍक्च्युली आता तर सध्याच्या कंडिशनला ब्रदर मी तुला सांगतो मयूर, मी सध्या बंद केला आहे व्हिडिओज नाही का आपले. माझ्या आयडीचा थोडा इश्यू झाला होता, त्यानंतर काम थोडा वाढले होते. सो मी आता नवरात्र जशी झाली तसं मी आधीपासून पब्लिकला सांगतो की मी कंटिन्यू व्हिडिओ चालू करणार आहे. तुम्ही नवरात्रीचं नाव काढलं आणि यवतमाळची नवरात्री तर सगळ्याला माहितीच आहे. अरे ब्रदर, नवरात्री म्हटलं मयूर तर वर्ल्ड मधून सेकंड नंबर यवतमाळ आहे. पहिला कोलकाता आणि सेकंड यवतमाळ. सो आपल्या यवतमाळचा नवरात्रीमध्ये असा विषय आहे की दूरदूरचे लोक येतात. जिथून म्हटलं आता समजा अमरावती, बुलढाणा, नागपूर, पूर्ण महाराष्ट्र काय इंडिया पकडणं तू आता. तर नवरात्र तर आपण कायच बोलू, यवतमाळची नवरात्री एकदम बेस्ट. दादा तुमचे 2 गाणेही आलेले आहे, माझी नवरी आणि साजनी. तर मग गाण्याचं शूट कसं झालं? शूट आयडिया कोणाची होती गाण्याची? आयडिया मीन्स आमचा एक भाऊच आहे विवेक रंगारी म्हणून, आणि विपुल भाऊ आणि बाल्या दादाला तू चांगल्याने ओळखतो, आणि आर्यनला पण, यशला पण. सो आम्ही विचार केला होता की काहीतरी करू बा. तेवढ्यातच माहित आहे का मला घाटांजीचा एक सोनू म्हणून आहे, तर त्याने मला कॉल केला होता की भैया मेरे को एक कॉल आया था, अपने को सॉन्ग शूट करने का है कुछ तो भी. सो मी विचार केला, मी त्याला म्हटलं की जो कोणी आहे त्याला सांग की बा मेरे से बात कर ले, अंश से बात कर ले बा.
तर त्यांनी मला सांगितलं. मग त्यानंतर तो एक विवेक रंगारी म्हणून आहे, VR प्रोडक्शन म्हणून, ब्रदरचं पण खूप मोठं नाव आहे यवतमाळात. तर मी स्टार्ट केला. पहिला सॉन्ग केला मी साजनी. माझा साजनी सॉन्ग 200K+ आहे आता पण. आणि तो झाला. त्यानंतर मी माझी नवरी म्हणून सॉन्ग केला. तो सॉन्ग पण माझा व्हायरल आहे. त्यानंतर मग माझ्या आयडीचा वगैरे इश्यू होता. त्यानंतर मी सॉन्गचं बंद करून टाकलं. मग काय फ्युचर प्लॅन काय आहे तुमचे? फ्युचर प्लॅन तर ब्रदर सरप्राईज आहे. खूप मोठा बिग ब्लास्ट करू काहीतरी, बट नवीनच करू. दादा, तुम्ही नेहमी टिक्का लावून असतात. तुमचे प्रत्येक व्हिडिओ झाले, सगळ्या ह्याच्यात तुम्ही आजही तुम्ही टिक्का लावून आहे. तर टिक्क्याच्या मागची स्टोरी काय आहे मग? हिंदुत्वाची शान. जय शिवराय. जय शिवराय. दादा, तुम्ही सांगितलं की तुम्हाला मम्मीने खूप सपोर्ट केला रीलच्या जर्नीत. मग पप्पाचा काय रोल होता तुमच्या जर्नीत? माझ्या पप्पाचा फादर साहेब तर माझे देव माणूस आहे. मीन्स पप्पाचा खूप काही सपोर्ट आहे. बट आधी नव्हतं पटत पप्पाला. पण जेव्हापासून लोकांनी सांगितलं, त्यानंतर फॅमिलीनी सांगितलं, माझा मोठा भाऊ जो आहे नितेश राठोड, त्यांनी समजून सांगितलं की मामाजी याला करू द्या. मग मी विचार केला की म्हटलं आता टाइम असा आहे. म्हणजे असा विषय आहे की आम्ही सगळे लोक फॅमिली मधले आहे ना, पप्पाला आणि आप्पाला आणि माझ्या मामाजीला खूप जास्त घाबरतो. की नाही हे जर आले तर नको बाबा, मग काही बोलायचा प्रश्नच नाहीये. बट हिम्मत करून आम्ही सांगितलं सगळं काही की पप्पा मी हे जर्नी स्टार्ट केली आहे तर आम्ही करतो. मग असं तसं. मग आधी बोलत होते की नको करू अँड ऑल, आपलं घरी खूप काही आहे, त्यानंतर बिझनेस आहे एवढे सारे, ते कर बा तू याचाच घुस. बट नाही, मी असा विचार केला की म्हटलं नाही पप्पा, करायचं तर हेच करू आणि मला आहे इंटरेस्ट. बाय द वे माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहे. माझ्या दोन्ही पण बहिणी, एक नागपूरला आहे GMC ला, आणि एक माझी बहीण आता मोजरीला ऍडमिशन झाली, अमरावती मोजरी, तुमच्याच इकडं. सो तिचे ऍडमिशन झालं. बट माझे पप्पा असे आता तर पॉझिटिव्ह आहे एकदम की नाही तू कर, मी आहो उभा, बस बाकी काही नाही. मग तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात चांगला आणि खराब मोमेंट सांगू शकता आमच्या ऑडियन्सला? सगळ्यात चांगला मोमेंट माझा हा होता की जेव्हा मी व्हायरल झालो होतो तेव्हा एक मुलगी होती, माझ्यापेक्षा मोठी होती त्या टाइमला. आता तर माझ्यापेक्षा लग्न वगैरे झालं असेल तिचं. सो ती माझ्याकडे आली आणि तिने मला असं म्हटलं होतं की तू अंश जाधव आहे ना आणि तू रील्स बनवतो ना? म्हटलं हो यार, मला तुझ्यासोबत एक फोटो काढायचा आहे. म्हटलं ठीक आहे ताई, काढा म्हटलं. मग मी खुश झालो, ती खुश झाली की तिला माझ्यासोबत फोटो भेटला, आणि मी खुश झालो की कोणीतरी माझ्याकडे फोटो काढायला आला. म्हटलं ठीक आहे ताई, म्हटलं काढ. हा माझा होता एकदम बेस्ट मोमेंट. आणि खराब मोमेंट ब्रदर हा टाइम की माझे पप्पा ऍडमिट होते आणि माझी आजी डेथ झाली होती. बस ते एकदम माझ्यासाठी खराब मुमेंट. त्या टाइमला मीन्स कोणीच सपोर्ट नव्हतं करत. तो वाला मुमेंट सगळ्यात बेकार माझ्या लाईफमध्ये. कधी ब्रदर पैशा पाणीचं पप्पा सगळे काही असल्यावर काही टेन्शनच कधीच नाही आलं ना. बस विषय हाच आहे की एकदम बेकार मुमेंट तोच, माझे पप्पा ऍडमिट आणि आजी डेथ झाली. यवतमाळचा अंश जाधव आणि अमरावतीची आर्या जाधव यांनी परत महाराष्ट्र गाजवलेला आहे सध्या. आर्या जाधव बिग बॉस वाली, अंश जाधव यवतमाळ वाला. बट असं आता तू म्हणशील मला की जाधव लोकांनी काय जाधव काहीतरी म्हणशीलच ना. तुमच्या आयडीच्या मागे तुम्ही अंश जाधव ब्रँड लावलाय, तर हे ब्रँड खरं होऊन राहिला आता. नाही, जाधव लोकांचं मीन्स असं मी नाही म्हणत काही, बट ज्याची स्ट्रगल आहे. आता ती स्ट्रगल करत होती आणि ती तिकडं आहे आणि मी स्ट्रगल करत होतो, आज मी इथं आहे. बस पुढे जाऊन पाहू. तुम्हाला बिग बॉस वगैरे करायचं आहे का? बिग बॉसची जर्नी तर नाही, बट मला नाही आहे त्या गोष्टीत इंटरेस्ट. बट बघू आपण जसं होईल तसं. मग दादा, तुमचे खूप सारे क्रिएटर फ्रेंड्स आहेत, तर मग कोण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला क्रिएटर मधून? आवडण्याचं तर सोड, बट भाऊ सारखा मानतो. मोठा भाऊ, लहान भाऊ, जे काही आहे ते, बट भाऊ मानतो एकदम क्लोज. सख्या भावाला जर सख्खा भाऊ असता तर तेले नसतं मानलं तेवढं तेले मानतो. तो आहे माझा भाऊ अक्षय म्हणून. अक्षय खूप लोकांना माहिती असेल. अक्षय तो वर्धा कांदळीला राहतो. बुट्टी बोरू कडून गेलो तर कांदळी एक गाव आहे, तिथं राहत होता. तो माझा एक असा मित्र आहे की एकदम जिगरी. आणि जेव्हापासून मी स्टार्ट केलं माझे काहीच नव्हते. जेव्हा त्याचे जास्त होते तेव्हा माझे कमी होते. मी स्पेशली माहित आहे का, यवतमाळ टू वर्धा
बुट्टीबोरीपर्यंत मी व्हिडिओ काढायला जात होतो बसनी, की ब्रदर आपण व्हिडिओ काढू आणि पोस्ट करू. तो माझा एकमेव असा मित्र आहे की त्यांनी मला कधी घमंड नाही दाखवला, त्यांनी मला ऍट लास्ट सपोर्ट केला. तो झाला, आर्यन राठोड झाला. क्रिएटर म्हटलं तर माझ्याकडं भरपूर आहे, बट तो एक माझा एकदम बेस्ट मित्र की अंश तू कर, मी आहो उभा, आपण करू. मग तुम्हाला क्रिएटर पैकी मग कोणासोबत कोलॅबोरेशन करायची इच्छा आहे आता? क्रिएटर मधून माझी इच्छा असं नाही की कोणत्या क्रिएटर सोबत आपण कोलॅब करू अँड ऑल. बस सगळ्यांसोबत चांगलं राहून, सगळ्यांसोबत जर टाइम भेटला असा की सगळे लोक एक सोबत आले, त्यानंतर आपण कोणातरी ना कोणातरी सोबत व्हिडिओ टाकू, बस. बाकी तर काहीच. दादा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलवर आले, त्यासाठी खूप खूप आभारी. अरे यार ब्रदर, मयूर त्यासाठी विषय आहे का? थँक्यू दादा. ठीक आहे, भेटू मग पुन्हा दादा. हो हो, बिंदास. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.